मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर प्लेटफॉर्म 16 और 17 का काम शुरू होने से कई एक्सप्रेस ट्रेनों को अगले 10 दिनों तक दादर और ठाणे स्टेशन पर शॉर्ट टर्मिनेट किया जाएगा। दादर पर कुल 60 ट्रेनें और ठाणे पर बेंगलुरु CSMT एक्सप्रेस को रोका जाएगा। रेलवे ने कहा कि काम पूरा होने के बाद ट्रेनों का नियमित संचालन फिर से शुरू किया जाएगा। RLDAच्या माध्यमातून केलं जात आहे। या कामाच्यामुळे सध्या काही कालावधीपुरत्या साधारण 10 दिवसांसाठी काही गाड्या या दादर स्थानकात आणि ठाणे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत। यामध्ये ठाणे स्थानकामध्ये बंगळुरूवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी येणारी 12134 ही गाडी शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे। याचप्रमाणे दादर स्थानकावरती एकूण 7 गाड्या ह्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत। यामध्ये अमरावतीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी 12112 ही गाडी, यासोबत बल्लारशावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी 11002, यासोबतच हावड्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी गाडी 12810, त्यानंतर भुवनेश्वरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी कोणार्क एक्सप्रेस 11020 आणि यासोबतच बिदरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी 22144 आणि लातूरवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी 22108 ही गाडी। याशिवाय कोकणातनं मडगाववरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी तेजस एक्सप्रेस 22120 ही गाडी ही देखील दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे। या गाड्यांचं जे शॉर्ट टर्मिनेशन आहे हे RLDAच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 याच्या अपग्रेडेशनसाठी करण्यात येत आहे। हे काम पुढच्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर या गाड्यांचा नियमित प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत केला जाऊ शकतो। यासोबतच या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना लोकल ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करण्याची अनुमती देखील देण्यात आलेली आहे।